आज आपण शिकणार आहे स्टँडर्ड 10 मॅथ्स पार्ट 1 आणि चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. तर फर्स्ट चॅप्टर मधलं प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1 आपण आज बघणार आहे. तर बघा क्वेश्चन तुम्हाला काय सांगितलं आहे, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता तुम्हाला या चॅप्टरमध्ये सगळे इक्वेशन्स दिलेले आहेत. इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल्स दिलेले आहेत आणि हे जे इक्वेशन्स आहेत हे आपण 8वी 9वीला पण शिकलेलो आहोत, त्यामुळे एवढं काय अवघड नाही आहे. तर पहिल्या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे तुम्हाला, 2 इक्वेशन्स दिलेले आहेत आणि काही बॉक्सेस आहेत ते तुम्हाला भरायचे आहेत. तर बघा पहिलं इक्वेशन काय दिले त्यांनी, 5x + 3y = 9 हे इक्वेशन फर्स्ट आहे. 2x - 3y = 12 हे इक्वेशन सेकंड आहे. आता सोल्युशन मध्ये काय सांगितलं त्यांनी, ॲड इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड, म्हणजे जे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन आहे ते तुम्हाला ॲड करायचं. मग आपण इथे ॲडिशनचं साइन देऊन दोन्ही इक्वेशन दिले. आता ॲड करूया. 5 आणि 2 किती होत आहेत, 7. हे x आहे तसे, म्हणजे हा जो बॉक्स दिला या बॉक्समध्ये किती आन्सर येणार आहे, 7 येणार आहे. 9 आणि 12 किती झाले, 21. आता पुढे नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी की x = 2 बॉक्स दिले तुम्हाला. x आता x च्या शेजारी हा जो 7 आहे तो x ला काय आहे, मल्टिपल आहे आणि पलीकडे ट्रान्सफर होऊन तो काय होणार, डिव्हिजन होणार. मग आपलं हे जे आहे 21 त्याला 7 इकडे डिव्हिजन झाले आणि 21 ला 7 ने आपण काय करणार, डिव्हिजन करू. 7 च्या टेबलमध्ये 21 आहेत का, आहेत. 7 3 जा 21, म्हणजे x ची व्हॅल्यू आली 3. आता पुढे प्लेस x = 3 इन इक्वेशन फर्स्ट. आता जे इक्वेशन फर्स्ट आहे त्या इक्वेशन मध्ये जिथे x आहे तिथे तुम्हाला किती व्हॅल्यू ठेवायची, 3 ठेवायची. मग 5 × x आहे इथं, मग x ची व्हॅल्यू किती, 3, म्हणून आपण 3 लिहिणार या बॉक्स मध्ये. प्लस 3y = 9. ठीक आहे. आता 5 3 जा किती, 15. आता 15 हे प्लस आहे, इकडे पलीकडे येऊन काय होणार, मायनस. 9 मधला 15 मायनस झाले तर आन्सर किती येणार, -6. 9 मधलं 15 मायनस होत नाही, मग 15 मधलं आपण 9 मायनस केलं, उलटं केलं, म्हणून आलेल्या आन्सरला काय केलं, मायनसचं साइन दिलं. आता 3y हे 3 मल्टिपल आहेत, इकडे येऊन काय होणार, डिव्हिजन. हे इथले -6 या बॉक्समध्ये येणार. आता 3 ने 6 ला डिव्हिजन करून 3 2 जा 6 आणि याला मायनसचं साइन आहे म्हणून आन्सरला पण मायनसचं साइन येणार. आणि मग फायनली दॅट फॉर x, y, मग x आणि y ची व्हॅल्यू. आता x किती काढलं आपण, 3 आणि y किती आहे, -2. तर अशा प्रकारे या इक्वेशन्स मध्ये तुम्हाला कोणतेही व्हेरिएबल्स दिले, pq दिले, mn दिले, lm दिला, xy दिला, तर ह्यांचे काय करायचे, तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. शेवटी त्यांचे काय व्हॅल्यूज आहेत त्या इक्वेशन मध्ये ते आपल्याला काढावे लागतात. तर अशा प्रकारे फर्स्ट इक्वेशन आपण कंप्लीट केलेलं आहे.